न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद शिवसेना जाहीर सभा। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे 28 नोव्हेंबर 2025 रोजी कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद शिवसेना जाहीर सभा आयोजित करण्यात आली। तिथे खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे खऱ्या अर्थाने कळमेश्वरच्या जनतेसाठी पहारेकरी असल्याचे नमूद केले आहे। आशिष जयस्वाल यांनी म्हटले की शिवसेना हा 4 अक्षरांमध्ये सामान्य घरातील माणसाला आमदार, खासदार, मंत्री बनवण्याची ताकद आहे। हे विशेषत्वाने अधोरेखित केले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य माणसाला ताकद दिली, समाजासाठी काम करण्याची संधी दिली। त्याच विचारधारेवर चालत आपले मुख्य नेते व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे कार्यरत आहेत असे सांगितले। तसेच विदर्भात इतक्या जागा लढवल्या नाहीत, परंतु आज इतक्या जागांवर उमेदवार उभे करण्याची संधी शिवसेनेला मिळालेली आहे। मायबाप जनतेला आवाहन करताना सांगितले की धनुष्यबाणासमोरचे बटन दाबून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदांच्या तसेच नगरसेवक पदांच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सर्वे मिळवून कळमेश्वरची सेवा करून असा विश्वास व्यक्त केले आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर विकास खात्यांचे मंत्री असल्याने कळमेश्वरच्या विकास कामाबाबत चिंता करण्याचे कारण नाही। समाजातील सर्व घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून राज्याची सेवा केली आहे। अशा नेतृत्वांचे हात बळकट करणे हे आपल्या सामूहिक कर्तव्य आहे। यावेळी उपस्थित असलेले विधान परिषद आमदार कृपाल तुमाने, विनोद सातंगे, सतीश चालखोर, सचिन रघुवंशी, राजा धार्मिक, गणेश कान्हारकर, योगेश टेकाडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ब्रिजलाल रघुवंशी यांच्यासह नगरसेवक पदांचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागपूर प्रतिनिधी इशिका धार्मिकची रिपोर्ट। नगर परिषदेच्या होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्या इथे आलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी नियोजन अर्थ खात्याचे राज्यमंत्री सन्माननीय आशिष जयस्वाल साहेब, या ठिकाणी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय विनोदजी सातंगे साहेब, मंचकावरती उपस्थित आपल्या या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री ब्रिजलाल कृष्णाजी रघुवंशी आणि सर्व आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले 17 उमेदवार, ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 च्या बाबूराव लष्करेजी, सौ शालिनीताई फुलारेजी, प्रभाग क्रमांक 2 चे अतुल मानकरजी, प्रभाग क्रमांक 3 च्या सौ प्रियंका चिमुरकरताई, प्रभाग क्रमांक 3 च्या श्री राजेंद्र बांगरजी, प्रभाग क्रमांक 4 च्या प्रमोद सेवतकरजी, प्रभाग क्रमांक 4 ब च्या सौ वनिताताई जिल्हारेताई, प्रभाग क्रमांक 5 च्या गट अ च्या सौ कोमल रघुवंशीताई आणि दीपेशजी अवचर, प्रभाग क्रमांक 6 चे आमचे उमेदवार भीमराव सिरसाटजी आणि सौ प्रिया बोंडेताई, प्रभाग क्रमांक 7 चे निलेश डांगोळेजी आणि सौ अपर्णा मुसळेताई, प्रभाग क्रमांक 8 मध्ये असलेले आमचे उमेदवार ओंकार जोगेश्वरजी निमजे, प्रभाग क्रमांक 9 चे आमचे रवींद्रजी तरारे, प्रभाग क्रमांक 10 च्या आमचे कुमारी कुसुम मयकारताई आणि ॲडव्होकेट महेंद्र पारदीजी आणि या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व बंधू आणि भगिनींनो, सतीश चालखोरजी आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आणि या गावचे सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, येत्या 2 तारखेला या कळमेश्वर नगर परिषदेच्या भवितव्याची निवडणूक होऊ घातलेली आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून या नगर परिषदेचा विकास कसा होईल, नगर प्रशासन कशा पद्धतीने काम करेल, या नगरामध्ये काय काय व्यवस्था आणि दुरावस्था आहे आणि त्या कशा पद्धतीने दुरुस्त करण्यात येईल, त्याचा संपूर्ण
निर्णय या 2 तारखेच्या निवडणुकीच्या माध्यमातून 3 तारखेला होऊ घातलेला आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे ब्रिजलालजी रघुवंशी आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी निवडणूक लढते आहे. आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचा शिवसेना पक्ष आपल्याला माहिती आहे आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी स्थापन केला. बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष हा गोरगरीब जनतेचा पक्ष आणि फक्त जनतेच्या समस्या सोडवण्याकरता जनतेवरती त्या काळामध्ये जो अन्याय होत होता त्या अन्यायाला दूर करण्याकरता बाळासाहेबांनी झटत आज या राज्याला सुस्थितीत आणण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांनी केला. आणि हा शिवसेना पक्ष म्हणजे गावागावामध्ये जाणारा गावातील जनतेचा विश्वासाचा पक्ष, नगराच्या जनतेला पाहिजे असलेल्या सोयी सुविधा त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध करून देणारा पक्ष म्हणून आज सारे लेआउट या ठिकाणी पडलेले आहेत. त्याकरता या ठिकाणी हद्दवाढीची मागणी मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे केलेली आहे आणि त्यांनी याकरता 20 करोड रुपये मंजूर करून देण्याचं वचन सुद्धा मला दिलं आहे की निवडणूक आटोपल्यानंतर मी या योजनेकरता 20 करोड रुपये देतो. अनेक योजना आहेत. मी या खासदार असताना 10 वर्षाच्या काळामध्ये सोलर हायमास्ट लाईट या ठिकाणी लावले. 1 करोड 10 लक्ष रुपयाच्या सोलर हायमास्ट लाईट लावण्याचं काम नवीन सगळे जे लेआउट्स आहेत त्या लेआउट्समध्ये मी दिले. त्यानंतर ग्रीन जिम करता जवळपास 1 करोड 80 लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी मी माझ्या खासदार निधीमधून दिलेला होता. आणि आपण बघतो आहे की आज कळमेश्वरच्या ज्या नगर परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळा अद्ययावत शाळा आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही नगर परिषदेकरता अशा आधुनिक शाळा ज्याला आपण म्हणूया नाही आहे. आणि याकरता मी या शाळेचं डिजिटलायझेशन करण्याकरता विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याकरता 2022 मध्ये 3 करोड रुपये आणि 23 मध्ये त्या ठिकाणी 2.5 करोड रुपयाचा 5.5 करोड रुपयाचा निधी या शाळेसाठी दिलेला आहे. आणि या शाळेचं आज डिजिटलायझेशन होऊन सर्व विद्यार्थ्यांना एक चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळावा याकरता मी प्रयत्न केला. आणि आमदार झाल्यानंतर आमदार निधीमधनं सुद्धा मागच्या वर्षी 1 करोड रुपये या ठिकाणी या भागाच्या मैदानाच्या विकासाकरता देण्यात आलेले आहेत. आणखी खूप साऱ्या समस्या या ठिकाणी आहेत. या समस्या सोडवण्याची आपल्याला गरज आहे. या समस्या सोडवण्याकरता आमचे आदरणीय जयस्वाल साहेब आमच्या सोबत आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही या सर्व समस्या सोडवतो आहे. ते सुद्धा आमच्या सोबतीला सोबत राहून सर्व ठिकाणच्या समस्या जाणून घेतात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही अनेक योजना राबवणार आहोत. आणि या राज्यात या नगर परिषदेचा संपूर्ण विकास करण्याचं काम ब्रिजलालजीच्या नेतृत्वामध्ये, कारण ब्रिजलालजी एक लढवय्ये असे शिवसैनिक या भागाला आम्हाला मिळालेले आहेत आणि ब्रिजलालजी रघुवंशीच्या माध्यमातून आम्ही या नगर परिषदेचा